परवा मी त्या लोकांना काय म्हटलं, मला 65 मधलं 30च द्या, आपण चांगला माणूस आणून हुडकून ती मोटर निघण्याचा काढण्याचा प्रयत्न करू, नाही निघाली तर आपण वेगळ्या पद्धती विचार करून ती पाईपलाईन मात्र पाणी खराब वस्तीला या अटीवर चालू होईल. मटण दाबल्या दाबल्या पाणी टाकीत पडल आणि टाकीतनं पुन्हा माघारी तुम्हाला ज्याला पाण्यात कनेक्शन पाहिजे त्याला जाईल. हे असं माझ्या घरापासून गेलं मी भॉक पाडणार, त्याच्या घरापासून गेलं त्यानं भॉक पाडणार, मेन पाईपलाईन भॉक पाडल्यानं टाकीत पाणी पडणार नाही, टाके मात्र चिरून वाळून फुटून जाणार. ही वितरण व्यवस्थेची पद्धत नाही. चालू पाईपलाईनला चालू मोठीला कुणालाही कनेक्शन घेता येत नसतं आणि मी देऊ शकत नाही, कुणीच देऊ शकणार नाही. आपल्याला जर चांगल्या पद्धतीने खराब वस्तीचं पुन्हा पाणी चालू करायचं असेल, मला 30-35 हजार फक्त 65 मधलं निम्म द्या, निम्म तुमचं सोडून देतो, माझ्या पद्धतीने काय करायचं करतो. पण तुम्ही 35,000 द्या, 8 दिवसाच्या आत 8 दिवसाच्या आत मी माझ्या क्रेडिटवर चालू करून देतो, तुमचं इलेक्शन लागायच्या आधी. एवढं सहकार्य करा. करतो की दुरुस्त करतो म्हणलं, फक्त मला सहकार्य तुम्ही काय रुपये देणार तुम्ही मला सांगा. मी कोणाच्या वाचून टाकतो माझ्या काय आता ती वाढ 50% ऐवजी कमी टक्केवारी करा. दुष्काळ आहे युवराज कुठे युवराज होत नाही. पावसाळ्यात 50% म्हणले ही का बनकी बसलेली वाढी होती बरं का. 25% करा. मग गावातलं करा, गावातलं करा, मग थोडा बघ सगळं नाही करत नाही मग झालं. पाणीपट्ट्या पूर्ण करा. 4 महिने झाले बंद आहे ती घेऊन नका ना. कुणाला हात चालू कुणाला हात चालू